श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे स्त्रीचा हात असतो. ही म्हण केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही. खरं तर हिंदू पुराणात देखील पतीच्या यशाचं मुख्य कारण पत्नीला मानलं जाते. असं म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असते. लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात, तर काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमावण्यास सुरुवात करतात, म्हणजेच ते अधोगतीकडे वाटचाल करताना दिसतात. असं घडण्यामागचं कारण बायकांच्या काही चुका होऊ शकतात. भविष्य पुराणात पती-पत्नीच्या काही नियमांमध्ये वर्णन आहे. पतीच्या काही चुकांचा उल्लेख आहे. लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल तर त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्यांच्या नशिबावर होत असतो. बऱ्याच बाबतीत पतीची प्रगतीसुद्धा थांबते आणि म्हणून लग्नानंतर पत्नीने काही नियमांची काळजी घ्यायला हवी. पत्नीने हमखास पाळले पाहिजे अशा काही नियमांबद्दल आज आपण जाणून घेऊया. पतीला बरबाद करू शकणाऱ्या अशा बायकोच्या 5 चुका. पहिली चूक, सकाळी उशिरा उठणे. जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतर अंथरुणावर झोपली असेल तर तिथे बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमी दुर्दैवीपणाचा सामना करावा लागतो. ही ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करते आणि संपूर्ण दिवस वाया जात असतो. म्हणून सूर्योदयापूर्वी पत्नीने नेहमी उठायला पाहिजे. दुसरी चूक, घर स्वच्छ न ठेवणे. ज्या स्त्रिया आपल्या घर स्वच्छ करीत नाही आणि ज्यांच्या खोलीत तिथे वास येत असतो, अशा घरात गरिबी यायला वेळ लागत नाही. वास्तविक असं घडल्याने पतीच्या कमाईवरही त्याचा परिणाम होत असतो. असे मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते तिच्या पतीचा खर्च कमाईपेक्षा जास्त असतो. म्हणून पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजे. तिसरी चूक, बायकोने रोज अंघोळ न करणे. कोणतीही पत्नी किंवा स्त्री जी दररोज अंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही ती नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे. अशा परिस्थितीत नवरा आळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही. चौथी चूक, बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्याचे मन डायव्हर्ट होते. त्याचा परिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर देखील झालेला दिसून येतो. पाचवी चूक, अन्नामध्ये भेदभाव करणे. कोणतीही स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्याच्या आवडीचं काही बनवत नाही, तेव्हाच तर खरं तर तिच्या नवऱ्याचं पतन तेव्हापासून सुरू झालेलं असतं. या अशा चुकांमुळे दुर्दैव नेहमीच पत्नी किंवा पतीच्या मागे लागून राहिलं आणि नशीबही आपल्या आवडीचं काही वाट्याला येऊ देणार नाही. दुर्दैवीपणा टाळण्याचा एक मार्ग देखील आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही, केवळ उपायांच्या सहाय्याने चालत राहायचं. आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा, चांगले कर्म करत राहा. जर आपण दररोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्राचे ध्यान केले तर आपल्याला सद्भावना प्राप्त होईल. आपल्या पालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि आदर करा. त्यांचा सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवा. असं केल्याने तुम्हाला आयुष्यात पुण्य लाभते आणि आयुष्यात वाईट काळ कधीही येत नाही. आता आपण उपाय बघूया. आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो आहे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करायचा आहे. नंबर 1, आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्यावरून ती 31 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायची आहे. हे केल्यावर ती पोळी कुत्र्याला खायला घालायची आहे किंवा नदीत प्रवाहित करायची आहे. यामुळे दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरत नाही. नंबर 2, दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंग बलीची पूजा करायची.
चुना न लावलेला नागवेलीचे पानं अर्पण करायची आहे. दिवा लावून पूजनानंतर हनुमान चालीसा पठण करायचे आहे. नंबर 3, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नी दोघांनीही गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवं. शेवटचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. यासह आपल्या जीवनातील सर्व समस्या टळतील. हे असे काही उपाय होते ज्याद्वारे आपण दुर्दैवी आणि नशीब बदलू शकतात. त्याचबरोबर आम्ही हे देखील सांगितले की कोणत्या चुका आहेत ज्या पत्नीने केल्या तर तिच्या पतीवर थेट परिणाम होतो. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.